मी असं टाकते. आज मी झेंडू, सूर्यफूल व्हॉटएव्हर जे काही आहे ते बनवून आले गॅलेक्सी गेमिंग झोन. आमच्या प्रत्येक शूटमध्ये ही अशी मजा मस्ती सुरूच असते. गॅलेक्सीचा पहिला बर्थडे साजरा करण्यासाठी मी आणि सानिका आलो होतो गॅलेक्सी गेमिंग झोनला. इथून गॅलेक्सीचा बर्थडे करून मला अजून एका स्पेशल बर्थडेसाठी जायचं होतं. त्यासाठी मी गिफ्ट पाहत होते. फायनली 3-4 दुकानं फिरल्यानंतर मला एक गिफ्ट आवडलं आणि येस, मी आली आहे मोहिनीताईच्या स्वराजच्या बर्थडेसाठी. मी आणि माझ्यासोबत बरेचसे Instagram, YouTubeवर क्रिएटर्स सुद्धा इथे आले होते. पण सगळ्यात स्पेशल होते ते म्हणजे इथले आजी-आजोबा. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मोहिनीताईचा सूर्योदय वृद्धाश्रमात बर्थडे करण्याचा निर्णय किती योग्य होता हे तेव्हा समजलं. आजी-आजोबांसोबतच ही चिल्ली पिल्ली गँग तर एवढी मजा मस्ती करत होती की माहोल क्रिएट झाला होता, माहोल. तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या संस्थापिका आणि माई अर्थातच आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या असलेल्या छायाताई भगत स्वतः मला भेटायला आल्या आणि एवढ्या कौतुकाने त्या मला वृद्धाश्रम दाखवत होत्या. वृद्धाश्रमामध्ये असलेल्या सर्व सुखसोयी, इथला टापटिपपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि मिळालेले अवॉर्ड बघून मन खरंच प्रसन्न झालं की किती सुंदर जागा आहे ही. वेट आता तुम्ही म्हणाल वृद्धाश्रम सुंदर कसं? खरं तर मलाही आधी रागच यायचा की वृद्धाश्रम असायलाच नको. जेव्हा काल मी छायाताईंना भेटले आणि त्यांनी एक क्लिअर केलं की जेव्हा कोणी कोणासाठी नसतं त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी उभे राहतो आणि खरंच कौतुक वाटलं या गोष्टी. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या आजी आजोबांसाठी तुम्हीही डोनेशन करू शकता, त्यांना भेटू शकता, 2 शब्द प्रेमाचे बोलू शकता. यासाठी मी त्यांचा नंबरही देते. ज्यांना जमेल त्यांनी संपर्क करा, डोनेशन करा, भेट द्या नक्की. इथे मला आपल्या इन्स्टा फॅमिलीतले बरेचसे फॅमिली मेंबर्स भेटले, त्याचसोबत क्रिएटर्स भेटले, युट्यूबर्स भेटले. यातल्या तुम्ही कुणाकुणाला ओळखता हे कमेंट करून नक्की सांगा. हे सगळं झाल्यानंतर स्वराजला एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं, ते दिलं. फोटो सेशन्स करून घेतले. तो इतका कंटाळला होता कारण 100+ लोक इथं आली होती, जी लांबून लांबून तिच्या फॅन फॉलोइंग्स मधली पण होती. आपलीही बरीचशी लोक आपल्याला तिथे भेटली आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून. एवढ्या सगळ्यांसाठी जेवण वगैरे सगळी अरेंजमेंट इतकी सुंदर होती, सगळे लोक खुश होते आणि मग फायनली आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि देन असा गेला आजचा दिवस आणि हा असा होता स्वराजचा बर्थडे. तुम्ही नक्की कमेंट करा यातल्या तुम्ही कोणाकोणाला ओळखता आणि चलो आजसाठी एवढंच. बाय.